जय महाराष्ट्र. राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे म्हणजे मनसे आणि शिवसेना यांची युती होणार ह्या बातम्या चॅनल्सवर आल्या, प्रसारमाध्यमांवर आल्या. या बातम्यांचं खूप मराठी लोकांनी, मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या प्रत्येक माणसाने, प्रत्येक नागरिकांनी आनंद व्यक्त केला, समाधान व्यक्त केलं, की जी गोष्ट खूप आधी व्हायला पाहिजे होती ती आत्ता का होईना पण होते आहे. पण याच्यात अडचण अशी आहे, की काही लोकं विनाकारण काहीतरी खुचपट काढून याच्यामध्ये काही ना काही विष कालवण्याचा प्रयत्न करतात. आणि याच्यात सगळ्यात मुख्य नाव जे मला वाटतं, म्हणजे वाईट वाटतं हे बोलताना, पण मनसेचे संदीप देशपांडे आहेत. पण संदीप देशपांडेंचा प्रॉब्लेम काय तो कळत नाही. म्हणजे त्यांना नेमकं काय हवंय तेच कळत नाही. आज महाराष्ट्रावर जे संकट आहे, मराठी भाषेवर जे संकट आहे, ज्या पद्धतीने हिंदी सक्ती करण्याचं षडयंत्र केंद्राकडनं होत आहे, ज्या पद्धतीने मराठी माणसाची गळचेपी मुंबईमध्ये होत आहे, त्या गोष्टी जर सगळ्या बघितल्या तर निश्चितपणे मराठी माणसाची एकजूट करणं गरजेचं आहे. आणि भाजपसारखा एक भस्मासूर ज्यावेळेस मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर उठलेला आहे, मुंबईच्या जीवावर उठलेला आहे, त्यावेळेस तरी आपण एकत्र येऊन ठामपणे त्या गोष्टीला लढा दिलाच पाहिजे. ही काळाची गरज आहे. म्हणजे भाजपचे मनसुबे हे स्पष्ट झाले 2014 नंतर, 19 नंतर, की त्यांना प्रादेशिक पक्ष संपवायचेच आहेत. हे स्पष्ट आहे. मग असं असताना प्रादेशिक पक्षांनी जर स्वतःची एकजूट दाखवली, तर कदाचित आपण भाजप नावाच्या भस्मासुराला थांबवू शकतो. आणि सोबतच जे इतर राष्ट्रीय पक्ष आहेत, ज्यांना असं वाटतं की राष्ट्रीय पक्ष म्हणजे खूप मोठी गोष्ट, तर त्यांना देखील वचक बसू शकतो. हा नुसता भाजपचा विषय नाही, तर इतर जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांना देखील हे हे सांगू शकतो की तुम्हाला प्रादेशिक पक्षांची दखल घ्यावी लागणार आणि प्रादेशिक पक्षांना योग्य तो न्याय द्यावा लागणार. त्यांना तुम्हाला ऑप्शनमध्ये ठेवता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की संदीप देशपांडे ज्यावेळी शिवसेने आणि मनसेची युती होते, किंवा उद्धवसाहेब आणि राजसाहेब ज्यावेळेस एकत्र येतात, अशा बातम्या येतात, त्यावेळी संदीप देशपांडे ज्या पद्धतीने सुटतात, जी काही बोलत सुटतात, तेच संदीप देशपांडे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस राजसाहेबांना भेटतात त्यावेळेस का गप्प बसतात? म्हणजे राजसाहेबांसोबत चुकीच्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्याच आहेत ना. म्हणजे मनसेला काय काय विशेषणं देवेंद्र फडणवीसांनी लावलेली होती हे संदीप देशपांडेंना माहीत नाहीत का? म्हणजे उमेदवार नसलेली सेना वगैरे असलं काही काही देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टीचा कुठंतरी एक रोख लावला पाहिजे ना आपण. पण देवेंद्र फडणवीस राजसाहेबांना भेटले तर तुम्ही काहीच बोलत नाही. पण उद्धवसाहेब आणि राजसाहेब नुसते एकत्र येणार आहे ही बातमी जरी आली तरी तुम्ही त्याच्यात विष कालवण्याचा प्रयत्न का करतात? एकत्र यायचं की नाही यायचं हा निर्णय शेवटी राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे दोघंच घेणार आहेत. याच्यामध्ये शिवसैनिक असू द्यात किंवा महाराष्ट्र सैनिक असू द्यात, आपलं पहिल्यापासून एकच तत्व आहे, शिवसैनिकाचं आहे आणि महाराष्ट्र सैनिकाचं आहे, की साहेबांचा आदेश, साहेबांचा जो काय आदेश येईल तो आदेश आपण पुढे नेतो. हे तत्व राहिलेले आहे महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकाचं. मग असं असताना ह्या काहीतरी प्रसारमाध्यमांसमोर काही येऊन काहीतरी बोलायचं आणि उगीच शिवसैनिकांमध्ये किंवा महाराष्ट्र सैनिकांच्या मनामध्ये काहीतरी बिंबवायचं, हे प्रकार कशासाठी? बरं, आजपर्यंत म्हणजे शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांमध्ये काही हेवेदावे झाले असतील तो भाग वेगळा, पण कोणताही शिवसैनिक किंवा शिवसेनेचा कुठलाही मोठा नेता राजसाहेबांबद्दल कुठंही काही वाईट बोलल्याचं मी तरी ऐकलेलं नाही आहे. मी असं म्हणत नाही की मी 100% बरोबर बोलतो आहे. पण म्हणजे नाही झालेलं हे, की शिवसैनिक कधीही राजसाहेबांबद्दल वाईट गोष्ट बोलत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. मग हे जर आहे, तर मग या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण कशाला बोलायच्या? महाराष्ट्रावर राज्य संकट आहे, मराठी भाषेवर राज्य संकट आहे, मुंबईवर जे संकट आहे, ते संकट जर आपण बघितलं, त्याला जर आपल्याला थोपवायचं असेल, तर राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येणं ही गरज आहे. आणि नुसतं याच्यातून आपल्याला भाजपला नाही रोखायचं, तर मनसे आणि शिवसेना या दोघांनाही केवळ ऑप्शनल बघण्याची जी सवय आहे ना ही राष्ट्रीय पक्षांना, मग ती काँग्रेस असो नाही तर भाजप असो किंवा अन्य कोणी असो, यांना देखील सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीची वागणूक देता ना, ती आम्हाला मान्य नाही. आणि त्यासाठी मनसे आणि शिवसेना यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा संदीप देशपांडे यांनी स्वतःचं तोंड बंद ठेवणं गरजेचं आहे.
एकत्र येण्याचा शेवटचा निर्णय हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचाच असणार आहे. आणि ही 2 व्यक्ती जो काय आदेश देतील, तो आदेश आपल्याला पुढं घेऊन जायचा आहे, हे स्पष्ट असताना या बाकीच्या गोष्टी संदीप देशपांडे यांनी बोलू नये आणि काही दिवस तरी आपलं तोंड बंद ठेवावं. जय महाराष्ट्र.